कायदा सर्व भरती एमपीएससी मार्फत भरतीची शाळा दत्तक योजना शाळा योजना जनगणना युवा आयोगाची स्थापना महिलांची सायबर सुरक्षा महिलांचा शक्ती कायदा। आज सवेरे हम 11 बजे बाबा साहब अम्बेडकर साहब के विचार लेके, महात्मा गांधी जी के विचार लेके, और आज शहर और जिला जो बीजेपी सरकार जानबूझकर जो लोगों को सता रही, हम उसके लिए राष्ट्रवादी कांग्रेस के तरफ से शहर में नहीं पूरे महाराष्ट्र में आज आंदोलन कर रहे हैं। हमारा नेता, एक तरुण नेता, उसकी इतनी कसूर था कि उन्हें पुणे से नागपुर तक 800 किलोमीटर पैदल गया संघर्ष यात्रा लेकर। उन्होंने लोगों के प्रश्न लेके गया, वो खुद के वास्ते नहीं गया। जो लोगों को बेरोजगार, नौकरिया के वास्ते, बेरोजगारी जो बड़ी आली है, शेतकरिया के प्रश्न लेके गया, उसको दबाने का काम। जो इसके पहले 8 दिन पहले उनको बम्बई की ईडी में बुलाए, और आज भी 1 बजे से हमारे नेता को वहाँ पे बुला के बिठाए। उस दिन भी 12 घंटे कुछ भी नहीं, उसको खाली बिठाए और वहाँ पे कोई पूछताछ नहीं, खाली बिठा के रख रहे, डरा रहे। आज जो ये सरकार है, आज जो दिल्ली के भी केजरीवाल को भी 6 बार बुलाए, और जो काम उनको अगर नहीं आ रहे कि उनको चलो ईडी, चलो अंदर। आज जो उनके 10-20 दिन बचा ले, आने वाले वक्त में अगर ये सरकार रही तो आने वाले वक्त में ना इलेक्शन होगा ना देश बचेगा। इसके लिए हम हमारे राष्ट्रवादी महाविकास के तरफ से आज हम संघर्ष, जो लोगों को जगाने का और सरकार को बोलने का काम हम हमारे तरफ से पूरे पार्टी ने हमने करे। आज मैं इसके लिए हम सब जिला और शहर की तरफ से हमने यहाँ पे आंदोलन करे। घंटा बताने का क्या मतलब? घंटा जो बताने का ये मतलब है कि इन्होंने जो वादे करे थे तो उसमें का एक भी काम उन्होंने नहीं करे। जो भी करे, जो भावनिक करे, जो लोगों को जो आज परेशान है, बेरोजगार परेशान है, नौकरियां के लिए आज दर दर घूम रहे, उन्होंने जो वादे करे थे 15 लाख के जो देने वाले, उनका एक भी सफल नहीं हुआ। उसने हमने उनको आज घंटा बताया। तुमने अभी तक 10 साल में सिर्फ यहाँ के लोगों को घंटा दिए, दूसरा कुछ नहीं दिए। कलेक्टर साहेबाला तुम्ही निवेदन दिलं, काय आश्वासन दिलं? कलेक्टर साहेबाला आम्ही का सरकार त्यांचीच आहे, त्यांना देऊन बी काही होणार नाही, काही फरक पडणार नाही। त्यांना ती कोर्टाचं ऐकणं गेले तर ती बाकीचं दुसरं काय, सरकारच त्यांची आहे, त्यांनी जे सांगितलं तीच करतात, वरून जे आदेश आलं तीच काम आहे। त्यांना कुठं न्याय राहिलं सांगा तुम्ही, कोणतं न्याय राहिलं? बाकीचे आमचे बी काही 40 आमदार गेले, शिवसेनाचे 40 आमदार गेले, त्याच्यानंतर ती निर्णय आलं तर निर्णयाला काय झालं? चोर बी मालक आणि मालक बी मालक। अरे तुम्ही एकाला तर चोर म्हणा, एकाला मालक म्हणा, निर्णय कोणता देते तिने? आणि तिने जे निर्णय दिला तिला कोणची पोस्ट भेटली बघा? भाजपशी जे उष्ट जे काम करेल त्याला मोठी पोस्ट द्यायचं काम हे भाजप सरकार करते। सर, तुमचं सरकार 2.5 वर्ष सत्तेत होतं, महाविकास आघाडीचं। महसूलमध्ये 3 लाख पदं रिक्त आहेत, 80,000 कंत्राटी कामगार आहेत। तुम्ही 2.5 वर्ष जनतेला घंटा दिला, आजही तुम्ही घंटा घेऊन बसताय। सत्तेत असताना तुम्हाला हे प्रश्न सुचत नाही, आणि जेव्हा तुम्ही सत्तेत नसता तेव्हा तुम्ही प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरता, कसं बघताय? त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याला आपल्याला माहीत आहे, त्यावेळेला कोरोनाचं कसं पिरियड होतं, त्यावेळेला माणसाला जीव वाचवायचं होतं, नोकऱ्या बघणार नाही तो काही। तरी बी महाराष्ट्रामध्ये जी मुख्यमंत्री होतं ती महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये आपल्या सगळ्यात 1 नंबरचं मुख्यमंत्र्यांनी काम केलं। तर आपल्या इथल्या आमचे नेते आदरणीय टोपे साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये काम केले की तसे काम पुण्या भारतामध्ये बी काम नाही केलं। बाकी 2.5 वर्षामध्ये सगळ्यालाच मात्र काय नोकऱ्या देतात, कोरोनाच होतं,
तिच्यामध्ये जीव वाचवायचं काम होतं आणि बाकीचं आता जर आली सरकार आमची तर सगळं मिळेल. ही जी सरकार आहे सगळं देणार सरकार आहे, घेणार सरकार नाही. आमची जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या ईडी सरकारचं करायचं काय? अरे संविधान बचाव, चेक करो ना. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या रोहित दादा तू मागे बढो, रोहित दादा तू मागे बढो.